ठाणे आणि मीरा भाईंदरमधील अनधिकृत पब, बार आणि अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना तसे निर्देश दिलेले आहेत. शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्स आणि बारवर कठोर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत. आणि या संदर्भात काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूया. अख्ख्या महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीने अंमली पदार्थ आज विकली जातात त्याच्यात प्रामुख्याने पंजाब नंतर आता पुण्याचा नंबर लागतोय. आणि 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बुलडोझर फिरवा, पण इतके दिवस का फिरवला नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज विधानसभेचं अधिवेशन विरोधक त्याच्यावर चर्चा करतील. त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की बुलडोझर फिरवा, पण कुठेही अजून बुलडोझर फिरताना दिसले नाही. तात्पुरती मलमपट्टी म्हणून एखादा हॉटेलवर कारवाई केली. पुणेकरांनी रस्त्यावर उतरलं बाहेर, कायदा हातात घेतला बाहेर, कारण पोलीस कायद्यामध्ये कमी पडतात किंवा पोलिसांची सिस्टीममध्ये काहीतरी चुका आढळतात. तर नुसतेच आमदार नाही, पुणेकरांनी हे रस्त्यावर उतरून हे सगळे पब बंद केले पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.